पुयं च पुरिसो कैरा थे सॉरी पुयं च पुरिसो कैरा कैरायेन पुनः पुनः तम्हि छन्दं कैराथ सुखो पुय्यस्स उच्चयो. जर कधी पुण्य कर्म केले असेल तर ते वारंवार करावे, त्यात मग्न राहावे. पुण्यकर्माचा संचय सुखाचे कारण बनतो. जसं हे आपल्याला पाठवलेल्या अनुवादात म्हटलेलं आहे. धम्मपद पापवग्गो त्यातली ही तिसरी गाथा आहे. धम्मपदातली 118वी गाथा आहे. काल आपण जी गाथा पाहिली त्याच्या सारखीच आहे, पण विरुद्ध अर्थाची आहे. आधीच्या गाथेत पाप केलं असेल तर ते पुन्हा पुन्हा करू नये. इथं पुण्य केलं असेल, सत्कर्म केला असेल तर ते पुन्हा पुन्हा करावं असं सांगितलेलं आहे. पाप हे दुःखाचं कारण आहे, अकुशल कर्म हे दुःखाचं कारण आहे. पुण्यकर्म, सत्कर्म, कुशल कर्म हे सुखाचं कारण आहे. म्हणून पुण्य केलेलं असेल तर ते पुन्हा पुन्हा करावं आणि त्याचा छंद जडावा असं म्हटलेलं आहे. त्यात मग्न राहावं असं यांनी अर्थ केलेला आहे. तर थोडासा माझा अर्थासाठी माझा मतभेद आहे. कारण छंद छंद म्हणून एखादी गोष्ट ही अजागृतपणे पण होऊ शकते, हे आपण काल पाहिलं. तर मग छंद कैराथ, छंद करावा, त्याचा छंद लावून घ्यावा, सवय लावून घ्यावी. आणि सवय कोणत्याही गोष्टीची लागू शकते, चांगल्याची लागू शकते, वाईटाची पण लागू शकते. परंतु जागृतपणे केलेलं कर्म, पापकर्म जरी केलेलं असेल पण त्याचं भान आलं, त्याच्याविषयीची जागृती आली, तर ते त्या पापकर्माचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि ते कर्म पुन्हा पुन्हा होत नाही. तसं पुण्यकर्म केलेलं असेल किंवा झालेलं असेल हातून, एखादं सत्कर्म आपल्या हातून झालेलं असेल, परंतु त्याचं ते सत्कर्म आहे हेच जर माहिती नसेल तर ते सत्कर्म, ते पुण्यकर्म पुन्हा पुन्हा होणार नाही. एखादं कर्म पुन्हा पुन्हा होण्याचं कारण हेच आहे का ते कर्म पापकर्म आहे हे समजलं तर ते पुन्हा पुन्हा होणार नाही. ते पुण्यकर्म आहे याचं भान असेल, याची समज असेल तर ते पुन्हा पुन्हा केलं जाईल. छंदामध्ये भान असतंच असं नाही. तर छंद म्हणजे छंदाचा अर्थच पुन्हा पुन्हा करणं आहे. हम्म. छंदाचा अर्थच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं आहे, रिपिटेशन आहे. ती हॅबिट आहे, ती सवय आहे, प्रॅक्टिस. ती प्रॅक्टिस आहे, ती तलब आहे, तलबेसारखे पण आहे. छंद हा कलेचाही छंद असू शकतो आणि तंबाखूचाही छंद असतो, त्याला आपण व्यसन म्हणतो, पण तो छंदच आहे. व्यर्थ बडबड करण्याचा छंद पण जोडू शकतो, कारण व्यर्थ बडबड करतो याचं जर भान नसेल तर तो छंद बनतो, ते पुन्हा पुन्हा होतं, ते तसंच होतं. पण ज्या क्षणी हे लक्षात येतं की आपण जे बोलतो ते अर्थपूर्ण नाही, तर मग ते बोलणं आपोआपच थांबतं आणि मग आपण अर्थपूर्ण बोलायला सुरुवात करतो. पण जेव्हा आपण अर्थपूर्ण बोलतोय हे कळायला लागतं, तेव्हा आपण पुन्हा पुन्हा अर्थपूर्ण बोलू शकतो.
आणि जेव्हा आपल्याला हे कळतं की आपण अर्थपूर्ण बोलत नाही, तर आपण काही वेळ मौनात जाऊ शकतो आणि ते चांगलं आहे. परत काहींना मौनाचा जर छंद जडला तर तोही काही कामाचा नाही. योग्य वेळी मौन सुटलं पाहिजे आणि आपल्याकडं जे महत्वाचं आहे, काही सांगण्यासारखं असेल तर ते शेअर केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. धम्मप्रचारामध्ये ही गोष्ट आहे खऱ्या अर्थानं. सांगितलं जातं. तिथं मौन तोडलं जातं. पण काहींना मौनाचा इतका छंद जडतो की ते मौनी बाबाच त्याच्या होतात. बाहेर. हम्म. आमच्याकडे एक संत होऊन गेले. ते संत 25 वर्ष मौनात राहिले आणि नंतर त्यांची वाचाच गेली. कारण जो अवयव तो आपण वापरत नाही, तो कामातून जातो. म्हणून कुठल्याही गोष्टीचा छंद, सवय, हॅबिट चांगली नाही. ती शीलवरच परामर्श बनते. म्हणजे शीलवरच परामर्श म्हणजे कर्मकांडच आहे. तर छंद हा कर्मकांड बनतो बऱ्याचदा. पण त्याच्यामध्ये जर भान असेल, सती असेल, जागृती असेल, तर त्या कर्मकांडाचं रूपांतर होतं आणि फक्त सत्कर्म शिल्लक राहतं. पुयंचे पुरिसो कैरा. एखाद्या पुरुषाने म्हणजे माणसानं, व्यक्तीनं जर पुण्य केलेलं असेल, कैराथेन पुनः पुनः, पुन्हा पुन्हा करावं. त्याचा तम्मी छंदं कैराथ, त्याचा छंद करावा किंवा त्याचा छंद लावून घ्यावा. इथं थोडासा हे आहे. कारण आता बुद्धांनी असं सांगितलं असेल असं आपल्याला म्हणायचं काही कारण नाही. जे ज्याचा कारण पुन्हा आता छंद, बुद्धांनी त्यावेळेला छंद शब्दाचा अर्थ कसा घेत होते, हा पण एक हम्म. चर्चेचा मुद्दा आहे. कारण काळानुसार बऱ्याच शब्दांचे अर्थ बदलत आलेले आहेत. जसा सती शब्द आहे. सती शब्द बुद्धांनी जागृती अर्थानं वापरला. आज सती शब्द पालीमध्ये सुद्धा जागृतीच्या अर्थानं वापरला जात नाही. तो ध्यानाच्या अर्थानं वापरला जातो. अनापानसती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, म्हणजे त्या त्या विषयाचं ध्यान असं पण त्याचा अर्थ केला जातो. पण सती म्हणजे अटेन्शन नाही, फक्त लक्ष देणं नाही. सती म्हणजे भान आहे, प्रकाश आहे, जागृती आहे, जागृतीचा प्रकाश आहे आणि प्रकाशामध्ये सगळंच दिसतं. आणि त्यातल्या विशिष्ट गोष्टीकडे अटेन्शन जाणं म्हणजे ध्यान असू शकतं. पण ध्यान ही स्थिर गोष्ट नाही. ध्यान ही सापेक्ष गोष्ट आहे. कारण अटेन्शन, ध्यान, लक्ष हे विषयानुसार बदलत जातं. आणि इच्छेच्या बळावर एकाच गोष्टीवर ध्यान देणं, तर मग त्या विषयाशी एकरूपता येऊ शकते आणि त्याच्यात समाधी मिळू शकते. तर ध्यानामध्ये पण समाधी मिळते. पण सतीमध्ये, विशेषतः सम्यक सतीमध्ये, आता सम्मा सती म्हणजे व्यापक परिपूर्ण सती, म्हणजे सर्वांगीण सती, समग्र सती, सगळ्या गोष्टींची सती, ती एकाच वेळेला येऊ शकते. एकाच वेळेला येऊ शकते. कारण सती, जागृती ही एकाच चित्ताचं, एकाच मनाचं काम आहे. आणि मन, चित्त हे वस्तू म्हणून एक नाही. तो प्रवाह आहे, ती गती आहे, ती शक्ती आहे, तो संचार आहे, तो कायेतला शक्तीचा संचार आहे.
एनर्जी आहे. त्यामुळे ती वस्तू म्हणून एक नाही, ती गती आहे, तो प्रवाह आहे. आणि त्याचा एक गुणधर्म सती म्हणता येईल. आता काही गोष्टी जसजशा त्या जाणवतात किंवा लक्षात येतात, त्याप्रमाणे बोलण्याचा आपण प्रयत्न करतो. असं स्पष्टीकरण अ, कुठे ग्रंथात नसेल, तर मग आता काही लोक म्हणू शकतात, की असं बुद्धांनी कुठं म्हटलं नाही. आता बुद्धांनी काय म्हटलं, हे बुद्धांबरोबरच गेलं. बुद्धांनी काय म्हटलं त्याच्याविषयीची माहिती आपल्यापर्यंत एक-एक करून आलेली आहे. त्याच्यात बऱ्याच लोकांनी बऱ्याच काही गोष्टी स्वतःच्या घातलेल्या आहेत आणि बुद्धांचं जे मूळ आहे, मूळ शिकवण आहे, ती काढून पण टाकलेली आहे. जसं आता आपण सतीबद्दल बोलतो आणि असे अनेक मुद्दे आहेत, की बुद्धांनी कोणत्या अर्थानं तो शब्द वापरला, कोणत्या अर्थानं ती संकल्पना वापरली, नंतरच्या लोकांनी कोणत्या अर्थानं वापरली, तर त्यानुसार त्याचे अर्थ बदलत, बदलत पुढे आलेले आहेत. आणि आपण नेहमी आपल्या काळातले अर्थ पाहतो, म्हणजे आत्ताचे. आत्ता आपल्यासमोर कोणतं पुस्तक आहे, आत्ता आपल्यासमोर बोलणारं कोण आहे, तो काय सांगतो किंवा हे पुस्तक काय सांगतं, तो अर्थ आपण पटकन गृहीत धरतो. कारण ग्रंथात लिहिलंय आणि ग्रंथात लिहिलेलं किंवा कोणी बोललेलं आपण शहानिशा न करता अंतिम समजतो आणि मग त्याला मान्यता देतो. बऱ्याचदा बरेच लोक हे अ, विचार न करता, चिंतन न करता, समजून न घेता त्याला मान्यता देतात आणि एखादी गोष्ट मान्य केली, मान्य झाली, की मग तीच गोष्ट बोलली जाते आणि मग तीच गोष्ट पुढे पास ऑन केली जाते अशी. आणि एकदा ती गोष्ट पास ऑन झाली आणि पुढच्या लोकांनी पण गाफील अवस्थेत ती ऐकली, तर मग गाफील अवस्थेत ती बोलली जाते आणि मग तसा त्याचा प्रचार होतो. आणि असा प्रचार करता करता मूळ जो शब्द आहे, मूळ जो अर्थ आहे, तो अर्थ दिसेनासा होऊ शकतो. आणि बुद्धांच्या बाबतीत हे झालेलंच आहे. ही गोष्ट बाबासाहेबांनी पण लक्षात आणून दिलेली आहे. म्हणून बाबासाहेब म्हटले, की त्रिपिटकातल्या गोष्टी सुद्धा आपल्याला तपासून घेतल्या पाहिजेत. कारण त्रिपिटकातल्या निकायांनी बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र हे गोंधळात टाकणारं बनवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही शहानिशा करून घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वावगं काय नाही. म्हणजे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. जाणकार लोकांनी त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि योग्य अर्थ काय असेल हा शोधून काढला पाहिजे. परंतु आपल्याला असंही म्हणता येतं, की एखाद्या गोष्टीचा अर्थ आपण योग्यच काढतो कशावरून? आपलं पण चुकीचं असू शकतं. पण त्याचा निकष एक आहे. जी गोष्ट आपण बोलतो किंवा सांगतो, त्याचा त्याचं स्वरूप काय? तो आपल्या अनुभवाचा शब्द आहे का? तो आपल्याला खरोखर पटलाय का तो ऐकीव आहे किंवा वाचलेला आहे? का तो अनुभवातून पटलेला आहे? तर ती गोष्ट सत्य आहे. तर ती गोष्ट बुद्धांची आहे. श्वासाच्या आधारे कायेत उतरता येतं का? जागृतीच्या साहाय्यानं, सतीच्या साहाय्यानं. हा अनुभव जर येत नसेल, तर मग तोपर्यंत ती गोष्ट मान्य करण्याचं काही कारण नाही. तोपर्यंत साधना करत राहिलं पाहिजे. साधना म्हणजे शहानिशा पण आहे. एखादी गोष्ट व्हेरिफाय करणं आहे.
सुत्तामध्ये ज्याची शहानिशा पण केली पाहिजे, पण सुत्तामध्ये किंवा ज्याचा आपण नेहमी आधार घेतो ते आनापानसती सुत्त मध्यम निकायामधलं 118 नंबरचं सुत्त. त्या सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे की आनापानसतीची भावना महाफलदायक होते. भावना म्हणजे प्रॅक्टिस. आनापानसतीची भावना प्रॅक्टिस म्हणजे श्वासाच्या जागृतीची प्रॅक्टिस. नैसर्गिक श्वासाचं भान ठेवण्याची प्रॅक्टिस असं मी म्हणतो. नैसर्गिक श्वास म्हणजे जो मी घेत नाही, मी सोडत नाही, तो नैसर्गिकपणे आपोआप काया घेते, काया सोडते, असा आपण त्याचा अर्थ काढतो. ग्रंथात असं म्हटलं नाही, पण त्याचा अर्थ असा निघतो. तर तो नैसर्गिक श्वास का पाहायचा? आनापानसती महाफलदायक होते. तर त्याचा अर्थ पाहायचा, का पाहायचा? तर पुढं त्याचं कारण सांगितलं की आनापानसती महाफलदायक होते का? तर आनापानसतीची अधिक अधिक भावना केल्याने म्हणजे प्रॅक्टिस केल्याने ती 4 सतीपठ्ठाणांमध्ये आपल्याला घेऊन जाते. 4 सतीपठ्ठाणांच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ शकते. आता एक 4 सती पठ्ठाण. सती म्हणजे जागृती आहे, भान आहे. पठ्ठाण म्हणजे पुढे जाणं आहे, प्रस्थान करणं आहे. पुढे पुढे जाणं आहे. काही लोक पठ्ठांचा अर्थ फाउंडेशन करतात. फाउंडेशन म्हणजे स्थिर गोष्ट आहे. हे फाउंडेशन नाही, हे झिरपण आहे. ती स्थिर गोष्ट नाही, ती गतिशील गोष्ट आहे. तर 4 सती पठ्ठाण म्हणजे सतीचं पुढं पुढं जाणं. तर पुढं म्हणजे कुठे? तर ज्या कायेत ही आनापान सती चालू आहे, जे कायेत ही आनापान चालू आहे त्याची सतीचा अनुभव घेता घेता आपल्याला हे नॅचरली आपोआपच लक्षात येतं. काही काया आनापान करते आणि आपण कायेत उतरतो. म्हणजे कायानुसतीत पठ्ठाण होतं. पहिलं पठ्ठाणे का श्वासातून कायेत येत होतं. काया ही जिवंत आहे, कारण जिवंत माणूसच हे करू शकतो, मृत माणूस नाही, किंवा भानावर नसलेला माणूस नाही, जागृत नसलेला माणूस हे करू शकत नाही. जो जागृत आहे, जो सतीचा सराव करतो, जेवढा तो जागृत आहे तेवढा त्याचा अनुभव आहे. जेवढं त्याला भान नाही, त्याला पुढचा अनुभव, त्याचं पठ्ठाण होऊ शकत नाही. तो जागेवर ध्यान करतो, तो जागेवर थांबतो, तिथं अडकून पडतो. पठ्ठाण म्हणजे पुढे जाणं आहे. तर श्वासाच्या आधारे प्रॅक्टिस करणारा, साधना करणारा आनापान सतीच्या आधारे कायानुसतीमध्ये येतो. त्याच्यामध्ये एक टप्पा मी असा अनुभवातून गृहीत धरतो की आनापान सतीतून कायानुसतीच्या मध्ये काया आनापान सती आहे. कारण कायाच आन करते, काया अपान करते नैसर्गिकपणे. हे आपण आता या क्षणी अनुभवू शकतो, इथंच, काही न करता. म्हणजे मुद्दाम श्वास घ्यायचा नाही, सोडायचा नाही. काय चाललेलं आहे शरीरामध्ये, पोटामध्ये, छातीमध्ये, दोन्हींच्या मध्ये जाणं जो श्वासपटल आहे तो, पाठीचा हं. पाठ किंवा पाठीचा कणा, हा जो पूर्ण जाणं. खांद्यापासून कमरेपर्यंतचा जो भाग आहे, ज्याला आपण धड म्हणतो, त्या पोकळीमध्ये जे आनापान चालू आहे, तिथं काय चाललेलं आहे?
इच्छाशक्ती न लावता आपण जेव्हा ते पाहतो तेव्हा लक्षात येतं की ही कायाच आतमध्ये, आता आतमध्ये म्हणजे पोट, छाती, श्वासपटल, पाठ हा जो धडाचा भाग आहे, तिथे आतमध्ये ते आन चालू आहे, अपान चालू आहे. त्याच्या आकुंचन प्रसरणामध्ये, या धडाच्या आकुंचन प्रसरणामध्ये जी आतमध्ये पोकळी निर्माण होते, विशेषतः श्वासपटलाचं जेव्हा आकुंचन ते खाली येतो, पोट मोठं होतं, छातीत पोकळी निर्माण होते, म्हणून हवा आत येते आणि म्हणून बाहेरची हवा आत येते. श्वास बाहेरून आत येत नाही, आतून जणू काही घेतला जातो. असं चालू आहे का? कसं आपण म्हणतो म्हणून ते मान्य करायचं नाही. असं चाललंय का नाही, असं घडतंय की नाही, याची स्वतःच अनुभवातून शहानिशा करायची आहे. तर ते म्हणणं योग्य आहे. नाहीतर बोलणारा बोलू शकतो. मी म्हणतो, मला तसं वाटतं किंवा मला तसा अनुभव येतो, मला तसं जाणवतं, कारण तिथं कनेक्टिव्हिटी आहे, तिथं सती आहे, श्वासाच्या पातळीवर सती आहे. आणि त्यामुळे तो श्वास, ते आनापान कसं चाललेलं आहे हे डायरेक्ट अनुभवाला येतं आत्ता. आणि ते समजा मी बोलतो, समजा अशा अर्थानं की मला जरी तसा अनुभव येत असला पण तुम्हाला येईलच असं नाही लगेच, म्हणून समजा. पण जेव्हा अनुभव येतो, हा तसंच आहे, तर मग जे बोललं जातं ते खरं आहे, ते सत्य आहे आणि त्याची अनुभवातून पडताळणी होते. आणि जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण त्याला सत्य मानायची काही आवश्यकता नाही, सक्ती नाही आपल्याला. हा, असं असं ज्ञान, असं ज्ञान, ते ज्ञान झालं, शब्दांचं ज्ञान झालं. पण थेट अनुभव, डायरेक्ट अनुभव ही व्यक्तिगत बाब आहे. आणि तसा अनुभव येत असेल तर ते सत्य, नसेल तर ते सत्य नाही असं नाही, पण आपल्याला अनुभवाला आले नाही असा त्याचा अर्थ निघू शकतो. आणि एखादी गोष्ट अजिबातच अनुभवाला येत नाही, तर मग ती सोडून द्यायला काही हरकत नाही, कारण ते अनुभवालाच येत नाही. उदाहरणार्थ आपल्याला आपल्याला ताणतणावातून, यातनातून, दुःखातून, चिंतेतून आपल्याला मुक्तता पाहिजे, दुःखमुक्ती पाहिजे. पण अनेक वर्ष एखादी गोष्ट करून जर ते मिळतच नसेल, मग शहाण्या माणसानं त्याचा विचार केलाच पाहिजे. कारण जे पाहिजे ते मिळत नाही, मग का व्यर्थ धडपड करायची, का व्यर्थ वेळ घालवायचा? दुसरं काहीतरी असलं पाहिजे, याचा शोध घेतला पाहिजे. संशोधन हे असंच चालतं. आता त्या सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे की आनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने किंवा प्रॅक्टिस केल्याने, साधना केल्याने ती चार कायेमध्ये नेते. म्हणजे कायेचं भान येतं, कायानुसती. काया जिवंत आहे, म्हणजे जिवंतपणा म्हणजे जाणीवा, म्हणजे वेदना ज्याच्या सुखदुःख आहेत किंवा सुखदुःख विरहित जाणीव आहेत, तर त्या जिवंतपणाची जाणीव येते, त्या जाणीवांची जाणीव होते, जाणीवांचं भान येतं. म्हणजे वेदनानुसतीमध्ये पठ्ठाण होतं. आनापानसतीतून कायानुसती, कायानुसतीमध्ये वेदनानुसती. वेदना म्हणजे सुखदुःख हे चित्ताचा परिणाम आहे, इमोशन्सचा परिणाम आहे.
लोभ द्वेषाचा परिणाम आहे, पाहिजे नकोच्या संघर्षाचा परिणाम आहे, सुख आणि दुःख, याच्यावर आपण बराच वेळा विचार केलेला आहे. तर वेदना पाहता पाहता, जाणीवा पाहता पाहता आपण, म्हणजे त्याचं भान ठेवता ठेवता आपण नॅचरली आपण चित्ताच्या संपर्कात जातो, की पाहिजे नकोचा जो संघर्ष आपल्यात चाललेला आहे, या कायेतील चित्तामध्येच जे हाडामासात दडलेला आहे, ती जी ओढाताण आहे, लोभ द्वेष, जे अविद्येत चाललेला आहे, अज्ञानात चाललेला आहे, मोहावस्थेत चाललेला आहे. म्हणून लोभ द्वेष मोह याच्यात हा संघर्ष चाललेला आहे. त्याचं हळूहळू भान यायला लागतं, त्याची हळूहळू जाग यायला लागते, त्याची त्याची जाण व्हायला लागते. आणि मग कळते ह्या चित्तामुळे सुखदुःख आहेत. पण ह्याचं जे इंटरप्रिटेशन आहे, याचं जे स्पष्टीकरण आहे, हे विचार प्रक्रियेत चालतं, म्हणजे मेंदूमध्ये चालतं. आणि त्याला मनोधम्म म्हटलेलं आहे. मग सती जागृती जी आहे, ती वेदनानुसतीतून चित्तानुसतीमध्ये आणि चित्तानुसतीतून धम्मानुसतीमध्ये, म्हणजे मनोधम्मानुसतीमध्ये ती उतरते, तिथपर्यंत पुढे जाते, पठाण करते. आणि या मनोधम्मांना, म्हणजे भौतिक अर्थानं मेंदूला, विचार प्रक्रियेला, मनोधम्माला 5 इंद्रिय जोडलेले आहेत: डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. संपूर्ण कायेवरचं आवरण आणि कायेच्या आतलं आवरण, अंतरत्वचा. बाह्य त्वचा, अंतरत्वचा, म्हणजे सगळं हाडामासाचं अस्तित्व, याला काया म्हटलेलं आहे. याच्यात जाणीव आहेत, वेदना आहेत, याच्यातच चित्त आहे, त्याच्यातच मनोधम्म म्हणजे मेंदूचं काम चाललेलं आहे. ते मेंदू, ते मनोधम्म, त्यात चाललेलं कार्य म्हणजे मनोधम्म. ते मनोधम्म तेव्हा आहे जेव्हा त्याची सती असते, तोपर्यंत ते मनोधम्म नाहीत. धम्म हे जाणवले तर धम्म, नाहीतर फक्त विचार आहे. विचार प्रक्रिया, विचार जे काय आहे ते प्रत्येकाला जाणवतात. सहजच बोलतो आपण, माझ्या डोक्यात असा विचार आला, माझ्या मनात असा विचार आला, कुणी बोलतो. परंतु विचार आलेल्या, जो विचार आला त्याचं भान आहे का? किंवा जे अनेक शेकडो लाखो विचार चालतात, लाखो विचार चालतात, त्याचं भान आहे का? त्याची सती आहे का? तर ती धम्मानुसती. तोपर्यंत ती धम्मानुसती नाही. तोपर्यंत फक्त विचार आहेत ते. आणि ते पण जेवढे जाणवतात तेवढेच. आणि बरेचसे विचार हे गाफील असतात, ते कळतच नाही, माहीतच नाही. चित्त ही गाफील असतं, बधीर असतं, मन बधीर असतं, चित्त बधीर असतं, जाणीवा बधीर असतात. म्हणून काया बधीर असते, म्हणून वर्तन बधीर असतं, म्हणून बोलणं बधीर अवस्थेत चालतं, कृती बधीर अवस्थेत चालतं. बधीर अवस्थेतच आपण खातो, पितो, उठतो, बसतो, चालतो, बोलतो. सगळं जीवन आपलं बधीर अवस्थेत, यालाच मानसशास्त्राच्या भाषेत अनकॉन्शियस माइंड म्हटलेला, अजागृत अवस्थेत सगळं चाललेलं आहे. भान नसलेल्या अवस्थेत. आणि भान नसलेल्या अवस्थेत माणूस बेभान पण होतो, म्हणजे अति अति करतो, आणि मग शीलभंग होतो. असं ते सगळं गुंतागुंत आहे ती. तर ही गुंतागुंत आपल्याला ह्या सतीच्या निमित्तानेही सुटायला, लक्षात यायला, आधी लक्षात यायला सुरुवात होते. मग ती गुंतागुंत गुंतागुंत सुटायला सुरुवात होते. चित्त त्याच्यातून मुक्त होतं. ती चित्त विमुक्ती, ते निब्बाण, ती
आणि त्याचा परिणाम दुःखमुक्ती. तर आनापान सती ही चार सतीपठ्ठाणांना परिपूर्ण करते असं म्हटलेलं आहे. आणि चार सतीपठ्ठाणात आपण जर उतरलो, काया वेदना चित्त मनोधम्म यांची सती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती याच्या प्रवाहामध्ये आपण उतरलो की त्याचा परिणाम म्हणून पुढे जे काही आतमध्ये घडतं त्याला सप्तबोध्यांग म्हटलेलं आहे. आनापानसती सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आणि तो छोटासा अनुवाद आपल्यापर्यंत पोहोचला असेल असं मी आशा करतो. सप्तबोध्यांगात काय असतं? सती म्हणजे जागृती भान, म्हणजे चारी पातळीवरची सती. सती म्हणजे सतीपठ्ठाण, पहिलं 7 अंग आहेत त्याचे सप्तबोध्यांगात. सती म्हणजे ह्या चारही पातळीवरची सती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, म्हणजे सर्वांगाचं भान, सर्व जीवनाचं भान, जगण्याचं भान हे जर आलं तर त्याच्यातून मनोधम्म कळायला सुरुवात होते असं म्हटलेलं आहे. काय चाललंय मनात, मन म्हणजे काय हे कळायला सुरुवात होते. मनोधम्म कळतात. मग त्यातला धम्म अधम्म सद्धम्म कळतो. धम्म काय? धम्म सगळ्याला धम्म म्हणतात. जे काही विचार असतात त्याला धम्म म्हणतात. पण त्यात काही अधम्म असतात, म्हणजे यातना देणाऱ्या गुंतागुंतीच्या अजागृत गोष्टी असतात, ज्या दुःखाचं कारण बनतात. त्या मुख्यतः त्याच्यात चित्त जास्त सक्रिय असतं. त्याच्यात चित्त, अजागृत चित्त जास्त परिणाम करतं त्या विचार प्रक्रियेवर. म्हणून त्याचा गुंता वाढतो आणि त्याचा त्याचा परिणाम यातनेत होतो, प्रेशरमध्ये होतो, टेन्शनमध्ये होतो, दुःखामध्ये होतो. आणि ज्याच्यात ज्याचं भान असतं, ज्या मनोधम्मांचं भान असतं, जागृती असते, त्याचं रूपांतर नॅचरली धम्मामध्ये होतं, सद्धम्मामध्ये होतं. मग सत्कर्म घडतात, म्हणजे पुण्यकर्म घडतात. ह्या गाथेच्या अर्थानं पुण्यकर्म घडलं, सत्कर्म घडलं की मग सत्कर्म म्हणजे सद्वर्तन, म्हणजे शिलाचरण. इथं 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 खरी शिलाचरणाची सुरुवात होते सतीनंतर, भान आल्यानंतर. तोपर्यंत सद्वर्तन म्हणजे झालं तर झालं, नाही तर नाही असं आहे ते. सद्वर्तन ही जागृतीपूर्वकच होईल असं नाही, सवय म्हणून पण होते, छंद छंद म्हणून पण होते. कारण मला तसं वळण पडलेलं आहे. कारण माझ्या घरातून किंवा माझ्या गुरूंनी किंवा ह्यांनी मला सांगितलंय म्हणून मी तसं करतो. परंतु का करतो, त्याचा काय परिणाम होतो, ते मला प्रत्यक्ष जाणवत नाही. मला त्याचा बोध होत नाही व्यक्तिगत पातळीवर, कारण मी माझ्याशी कनेक्टेड नाही. पण तरी पण सत्कर्म चालू शकतं. परंतु ते चालूच राहील याची गॅरंटी नाही, कारण त्याचं भानच नाही, त्याची सतीच नाही. म्हणून सत्कर्म ही जागृतपणे चालणारी गोष्ट आहे. शिलाचरण ही जागृतीच्या आधारे शक्य आहे. धम्मविचयामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव होतो. धम्मविचय म्हणजे काय विचार चाललेत, त्यातले योग्य कोणते, अयोग्य कोणते, हे सतीनं आपल्याला कळायला सुरुवात होते. आणि जेव्हा सद्धम्म कळतो, सत्य कळतं, सद्धम्म कळतो, मग त्याच्यातून सद्वर्तन येतं, मग खऱ्या अर्थानं आपली शक्ती मुक्त व्हायला सुरुवात होते. जी गुंतागुंतीत अडकलेली शक्ती आहे, गोंधळात अडकलेली शक्ती आहे, मानसिक गोंधळ, चित्तातला गोंधळ, वर्तनातला गोंधळ, बोलण्यातला गोंधळ, त्या गोंधळात अडकलेली जी शक्ती आहे, गुंत्यात अडकलेली जी शक्ती आहे, ती मुक्त होते. आणि ती मुक्त शक्ती म्हणजे वीर्य आपल्याला अनुभवायला येतो, म्हणजे ऊर्जा. ती ऊर्जा आपल्याला अनुभवायला येते. आणि ती शक्ती मग आपल्या सर्वांगामध्ये जेव्हा संचारते, तेव्हा
अत्यानंद होतो. कारण ते कळालेलं असतं, त्याचा बोध झालेला असतो. बोधी मिळाली की अत्यानंद होतो. कारण मग दुःखातून जेवढी मुक्ती मिळते, आपल्याला सुटका होते आपली, तेवढा आपल्याला आनंद होतो. ताण कमी होतो, टेन्शन कमी होतो, दुःख कमी होतं. आपण निर्वाणाकडे वाटचाल करतो. तर तो अत्यानंद जो आहे त्याला प्रीती म्हटलेला आहे. म्हणून सतीपठ्ठान, सतीपठ्ठानातून धम्मविचय, अनालिसिस ऑफ द मनोधम्माद, म्हणजे विचार प्रक्रियेचं स्पष्टीकरण, पृथक्करण, ते वेगवेगळे कळायला लागतात. ते कशामुळं काय होतं ते, त्याला धम्मविचय म्हटलेला आहे. म्हणून सतीपठ्ठानातून धम्मविचय, धम्मविचयातून ऊर्जा मोकळी होते, म्हणजे वीर्यातून प्रीती निर्माण होते, म्हणजे अत्यानंद निर्माण होतो. आणि अत्यानंद होऊन तो नंतर आपल्यामध्ये, या कायेमध्ये, जिवंत कायेमध्ये, म्हणजे मनामध्ये, चित्तामध्ये तो अत्यानंद झिरपला जातो, ॲब्झॉर्ब होतो, शांत होतो. निष्क्रिय नाही होत, तो शांत होतो. कारण तो झिरपला जातो. पण जो आनंद सहन होत नाही माणसाला, तर माणूस म्हणजे उड्या मारतो. आणि जेव्हा एखादी नवीन गोष्ट आपल्याला खूप मोठा आनंद देणारी असते, त्यावेळेला आपण हेलावून जातो. आपण म्हणजे लहान मूल जसं उड्या मारतं, तसं एकदम समजा एखाद्या माणसाला एकदम काय म्हणतात ना, तर लाखाची समजा, किंवा 2 लाखाची, एखाद्या कोटीची समजा त्याला लॉटरी लागली, तर तो काय करेल? त्याचा आनंद गगनात मावणार नाही असं म्हणतात. परंतु तिथं त्याला जर भान नसेल, तर त्याला हर्षवायू होईल, त्याला अटॅक पण येऊ शकतो. कारण ते सहन होत नाही. जसं माणसाला दुःख सहन होत नाही, तसा अत्यानंद पण सहन होत नाही. तो पागल सुद्धा होतो. म्हणून आता काही श्रीमंत लोकांची, श्रीमंत मुलं ही पागल असल्यासारखीच वर्तन करतात. आणि मग काय कसे वागतात, काही करतात. त्यांच्या हातून मग ते गुन्हे घडतात. तर खूप जास्त सुख असेल आणि त्याचं भान नसेल, तर तो प्रॉब्लेम पण बनतो. आणि जास्त दुःख असेल तर माणूस, त्याला गारठा येतो, तो खचून जातो, कोलमडून पडतो. त्याला त्याचं ब्लड प्रेशर वाढतं, अटॅक पण येऊ शकतो, शॉक पण बसू शकतो, त्याला मानसिक धक्का पण बसतो, वेड पण लागू शकतं. म्हणजे असं मनाचं, चित्ताचं जे कार्य चाललेलं आहे, ते सुख आणि दुःख दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक आहे. म्हणून निब्बाण म्हणजे सुखदुःखातून मुक्तीपण आहे. तर तिथं ते अब्झॉर्प्शन येतं, तिथं ते सुखदुःख झिरपतं, ते दोन्ही पण त्याला, त्याच्यात तो अडकून नाही पडत. म्हणून ती प्रश्रब्दी आहे. तर सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्दी. आणि जिथं तो अडकून पडत नाही, तिथं त्याच्या मनाचं आणि कायेचं, किंवा काया जाणीवा, वेदना, चित्त आणि मनोधम्म, या चारही पातळीवर, किंवा काया आणि मनाच्या पातळीवर त्याचं एकीकरण होतं. त्याच्यात विस्कळीतपणा राहत नाही. त्याला समाधी म्हटलेलं आहे. एकत्रीकरण आहे ते. युनिफिकेशन ऑफ बॉडी अँड माइंड, किंवा युनिफिकेशन ऑफ माइंड, मनाचं एकीकरण, मन चित्ताचं एकत्रीकरण नॅचरली होतं सतीमुळे. पण याच्या अहंकारातून सुटका झाली, तर त्याला निर्वाण मिळतं. तर त्याला पूर्ण बुद्धत्व मिळतं, किंवा निब्बाण मिळतं, अरहतपद प्राप्त होतं. जीवनाचा उद्देश साध्य होतो. जे करायचं ते तिथं पूर्ण होतं. त्यामुळे ही उपेक्षा, किंवा ज्याला अनात्म म्हणतो आपण, ते फार महत्वाचं आहे.
पण हे मान्य करण्याची आवश्यकता नाही. हे असंच असं सांगितलं मग हे असंच आहे, नाही. याची शहानिशा अनुभवातूनच करावी लागते. म्हणून सुरुवात बेसपासून करावी लागते आणि मग एक 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 अनुभव घेत घेत आपल्याला अहंकारातून मुक्त होत होत पुढे गेलो तर ते आहे पुढे. नाही तर जेवढं ज्ञान वाढतं, जेवढा अनुभव वाढतं, तेवढा अहंकार वाढत वाढत गेला तो फार मोठाले गुन्हे पण करू शकतो. कारण तो ब्लॅकमेल करतो इतरांना, आणि इतरांना ब्लॅकमेल करणं, गुन्हे हातून घडले तर मग काय होतं आपल्याला माहिती आहे. त्याचे उदाहरण आपल्या समोर आहेत. म्हणून तथाकथित अध्यात्मामध्ये मोठाले आध्यात्मिक गुन्हे घडतात आणि मग ते लोक जेलमध्ये पण आहेत. आपण सध्याचीच गोष्ट आहे, वर्तमानातली. आणि काहींना ते सहन होत नाही तर ते आत्महत्या पण करतात. आध्यात्मिक गुरु आत्महत्या करतात, गोळी मारून घेतात, किंवा असे काही गुन्हे करतात की ते त्यांना हात टाकावा लागतो. म्हणून हे धम्म ही दुधारी तलवार आहे. म्हणजे तलवारीचा म्हणजे यातला धर्मातला प्रज्ञेचा सदुपयोग हा सती जागृतीमुळे शक्य आहे. म्हणून भान आधी महत्वाचं, की आपण काय करतो. तर हे जे करतो त्याचा जर चांगलं चांगलं करतो याचा जर आपल्याला पुन्हा पुन्हा अनुभव येत असेल तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावी. म्हणून असं म्हटलेलं आहे, एखाद्याने जर पुण्यकर्म केलं, झालं त्याच्याकडून किंवा केलं जाणीवपूर्वक जागृतीपूर्वक जर केलं तर ते परत परत केलं पाहिजे. आणि हे परत परत करणं याला छंद म्हणता येत असेल तर म्हणू शकतो आपण, पण तो छंद नाही. छंद सवय ही जागृत नसताना पण होते, चालते. म्हणून तो त्याला छंद हा शब्द, मराठी छंद तरी त्याला लागू पडत नाही. बुद्धाने छंद शब्द वापरला असेल तर तो अशाच अर्थानं वापरला असेल की साधना आहे. मग छंद म्हणजे साधना पण होऊ शकते, पण साधना पण जागृत पाहिजे परत. म्हणजे सती हा बेस आला परत, तर तसं ते पुन्हा पुन्हा करावं. जागृतीपूर्वक प्रयत्न, हा प्रयत्न म्हणू शकतो आपण. छंद म्हणजे व्यायाम पण असू शकतो, सम्यक व्यायामातला व्यायाम. तर तो छंद, ती प्रॅक्टिस, ती साधना पुन्हा पुन्हा करावी. कारण त्याच्यातून, त्या पुण्यातून, त्या सत्कर्मातून सुखाची निर्मिती होते. सुखो पुण्यस्स उच्चयो. पुण्यातून सुखाचा उदय होतो. पुण्यातून परिणाम म्हणून सुख निर्माण होतं. तर असे सुख दुःख सांगणाऱ्या या दोन गाथा आपण काल आणि आज पाहिलेल्या आहेत. आणि मला वाटतं त्या निमित्तानं आपण बरंच प्रॅक्टिकल गोष्ट पण पाहिली आज. हे ओघानच येत आहे. मला तर आता प्रत्येक गाथेमध्ये मला सती हा विषय ओघानच येतोय आणि जवळपास रोजच येतो. कारण सती म्हणजे भान आहे, आणि भान म्हणजे आपलं भान आहे, जीवनाचं भान आहे. आणि आपणच हे सगळं वाचतोय, आपणच अर्थ समजून घेतोय, आपणच प्रॅक्टिस करणार, सगळं आपणच करणार आहोत. तर मग तिथं सतीचा संबंध येणारच आहे. म्हणून रोजच अगदी अनायासे ओघानेच सतीचा मुद्दा इथे येतो, रोज येतो. आज पण आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकलेला आहे. थांबतो या ठिकाणी आजच्या पुरतं.